भगवान श्री बालकृष्णलालाची वाङ्मयी स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ प्रासंगिक ग्रामदेवताचं नित्यपूजन नित्य अर्चन आणि ह्याच अनुषंगाने त्यांच्याच जन्मपर्वावर ज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात येते, संपूर्ण ग्रामवासी संपूर्ण मंडळ या ठिकाणी सुंदर प्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे। या सर्व मान्यवरांच्या अनुषंगाने ह्या कथेला भव्यता दिव्यता प्राप्त होत आहे। आमचे प्रकाश भाऊ असतील, भाऊसाहेब भाऊ, दिलीप भाऊ, बाळासाहेब मामा, बैरागी सर, संपूर्ण मंडळी ही थोर मंडळी यांच्या अनुषंगाने या कथेचं आयोजन करण्यात येत आहे। यांचा पुढाकार कथा करणं सोपी गोष्ट नाही, कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नाही। 7 दिवस त्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी जो अट्टहास केला जातो तो सोपा नाही। आपल्या जीवनातील अनुभव वेळ त्याच्यासाठी खर्च करावा लागतो आणि परंतु तोच वेळ खर्च करत असताना आपल्या स्वतःच्या स्वगृहाचा विचार केला जात नाही, आपल्या कुटुंबाचा विचार केला जात नाही। जेव्हा दुसऱ्यासाठी वेळ खर्च केला जातो तोच धन्य वेळ असतो। आणि ह्याच अनुषंगाने ही संपूर्ण मंडळी, आपण संपूर्ण माता भगिनी, या संपूर्ण मंडळाला ज्यांचे हातभार लागतात ती संपूर्ण मंडळी भगवंताच्या कथेमध्ये जो वेळ जातो त्याच कथेला, त्याच काळाला धन्यता देतात। चिंतने सरेतो धन्य धन्य काळ। आणि अशा ह्या काळाला धन्यता प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेला आहात। भगवंताची कथा श्रवण करण्याचं एकमेव कारण तरी काय असेल? का भगवंताची संतांचीच कथा श्रवण केली जाते? आपली कथा कोणी ऐकायला तयार नाही, काय कारण असलं पाहिजे? आपल्या कथेमध्ये नाही, आपली कथा नाही, आपली व्यथा असते। आपल्या संसाराकडे काही कोणत्याही रूपाने पहा तुम्ही, कुठेतरी उणीव पाहायलाच मिळते। भगवंताच्या संपूर्ण चरित्र मीमांसेचा विचार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी थोडीसुद्धा व्यथा पाहायला मिळत नाही। म्हणून भगवंताची कथा आहे आणि आपल्या जीवनाची व्यथा आहे। आपल्या जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी भगवंताची कथा रसपान करण्याची आजही गरज आहे। कारण एकदा का कथा श्रवण केली, कथेचा परिपाक वर्णन करत असताना संत श्री जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, जीवनामध्ये सुख करण्याचं सामर्थ्य एकमेव भगवंताच्या कथेमध्ये आहे आणि जीवनातील दुःख नाहीसं करण्याची ताकद एकमेव भगवंताच्या कथेमध्ये आहे। कथा सुख करी कथा दुःख हारी, कथा सुख करी कथा दुःख हारी। कथा सुख करी कथा दुःख हारी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची। कथा सुख करी कथा दुःख हारी, कथा सुख करी। कथा दुःख हारी।
कथा सुख करी कथा दुःख हरी, कथा याची बरी. भगवंताची कथा बरी आहे, भगवंताची कथा चांगली आहे, भगवंताची कथा अनुपम आहे. कारण ती जीवनातील व्यथा दूर करते. आणि जोपर्यंत जीवनातील व्यथा दूर होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला सुरुवातच नाही ना. कारण तुम्ही संसारामध्ये किती पळपळ पळा, किती धाव चालू असते, परंतु धावत असताना ती परिस्थिती सांगतात. आपली धावाधाव एवढी धावाधाव असते की आता काही क्षणार्धामध्ये आपल्याला सुखाची प्राप्ती होईल, काही क्षणार्धात आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, अशी अपेक्षा प्रत्येकालाच लागते हो, प्रत्येकालाच लागते. परंतु एक सांगेन, विश्वमाऊली ज्ञानोबा अत्यंत गोड दृष्टांत देतात. जसं एखादं हरिण असतं ना, वाळवंटामध्ये जेव्हा हरिण पाणी प्राशन करण्यासाठी, पाणी ग्रहण करण्यासाठी, आपली तृषा, आपली तहान भागवण्यासाठी जेव्हा भर उन्हामध्ये पळतं तेव्हा समोर झळ्या अशा झळकत असताना दिसतात. तुम्ही बघा, जेव्हा उन्हाचा जास्त चटका पाहायला मिळतोय तेव्हा रस्त्यावर सुद्धा अशा जशा काही पाण्याच्या लाटा उसळताना दिसतात. त्याला झळ्या म्हणतात आपल्याकडे, त्याला शास्त्रीय भाषेत मृगजळ म्हणतात. अत्यंत फिल्टर केलेलं पाणी आहे की काय, अशी त्याची भावना होते कोणाची, हरणाची. आणि त्या झळ्यांच्या दिशेने ते आटोकाट प्रयत्न करून धावतं 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 आपल्याला पाणी मिळेल, आपली तहान शांत होईल, अशी अपेक्षा त्या हरणाला लागते. फुटोनिया घसा मरण पावे. जेव्हा त्या झळ्यांच्या दिशेने पळतय शेवटचा ऊर फुटतो, तरीही ते पाणी त्याला मिळत नाही. आपल्या जीवनात आपली अपेक्षा सुद्धा तशीच आहेत. लहानपण गेल्यानंतर थोडंसं मोठं झालं की आपल्या जीवनातील दुःख नाहीसं होईल. लहानपण कोणीही येतं, डोक्याला मारतं, कोणीही बोलतं, काही करतं, उचलतं, पप्पी घेतं, चिमटे घेतं, सगळं करतं. अरे मी मोठा झाला की पाहू माझ्या जीवनातील सगळे दुःख नाहीसे होतील. पोरगं थोडंसं मोठं होतं, शाळेत जायला लागलं की पाठीभर त्याच्या पाठीमागं दप्तर दिलं जातं, दुःख नाहीसं झालेलं नाही. 10वी झाली, 12वी झाली, नोकरीच्यासाठी धडपड, दुःख नाहीसं झालं नाही. नोकरी लागली की लग्न, पोरगी मिळत नाही, दुःख नाहीसं झालं नाही. लग्न झालं की मूल होत नाही, दुःख नाहीसं झालं नाही. मूल झालं तर मूल मनासारखं नाही, दुःख नाहीसं नाहीत. आयुष्यभर नाही नाही नाहीचा पाडा संसारामध्ये पाहायला मिळतो. कधीच आपल्या मनासारखं कोणती गोष्टी, कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही, त्याला संसार म्हणतात. जीर्ण झालेलं वस्त्र ज्याप्रमाणे कितीही शिवण्याचा प्रयत्न करा, ते एकीकडे शिवलं जातं तर दुसरीकडे फाटतं, आणि तिकडे शिवण्याचा प्रयत्न केला तर तिसरीकडे फाटतं. ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्राचा विचार आपल्या समोर येतोय ना, त्याचप्रमाणे हा संसार सुद्धा जीर्ण वस्त्राप्रमाणे आहेत. आपण त्याला कितीही घडवण्याचा प्रयत्न करा, कितीही नटवण्याचा प्रयत्न करा, तो संसार आपल्याला फाटकाच पाहायला मिळतोय. संसार फाटका आहे, परंतु त्याच फाटक्या संसाराचा विचार करत असताना जर त्या संसाराच्या अनुषंगाने परमार्थ जर केला तर त्याचा परिणाम तो संसार देखील सुखाचा होतो. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानसा तुझिया आयुष्याची. एक धागा सुखाचा.
एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एखाद्या वेळेस जर यदा कदाचित अमृताचा छोटासा दवबिंदू आहे, चोचीमध्ये घेऊन एखादा पक्षी विचरण करत असताना तोच अमृताचा थेंब ज्याप्रमाणे त्या दरीमध्ये पडावा आणि पडण्यानंतर तोच थेंब शोधण्यासाठी जसं त्या पक्षाने आटोकाट प्रयत्न करावे, प्रयत्न करत असताना सगळी दरी शोधली जाते परंतु थेंब सापडत नाही. आपल्या संसारातील जीवन त्याचप्रमाणे आहे. संसारामध्ये दिसत असताना थोडंसं चुटकसं सुख दिसतंय, पण बाकीच्या सगळ्या सुखांमध्ये दुःखांमध्ये ते सुख होरपळलेलं असल्यामुळे सुख दिसायला तयार नाही. मुकी आंगडी बालपणाची, रंगीत रसविणे तारुण्याची. जीर्ण शाल मग पुरेसी वाटी, लेणी वार्धक्याची. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. दरतारी ही वस्त्र मानसा तुझिया आयुष्याचे. एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. ही अवस्था प्रत्येक मानवाची आहे. कारण मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी. जैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. ही प्रत्येक मानवाची अवस्था आहे. भगवंताने जरी ह्या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला तरीही त्याला सुद्धा दुःख चुकवता आलं नाही. आपण कधी चुकवणार? सामान्याची नाही, विशेषाची ही अवस्था आहे. सामान्याची परिस्थिती काय असेल? म्हणून अपेक्षा करू नका. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर, जन्म झाल्यानंतर ह्या जन्म सोहळ्याच्या अनुषंगाने सुख प्राप्त करण्यासाठी कितीही प्रयत्न करा तुम्ही, नाही प्राप्त होणार, नाही प्राप्त होणार. भाग्याने सगळ्या गोष्टी प्राप्त होतील परंतु सुख नाही प्राप्त होणार. नवस करू, 906 सगळ्या गोष्टी आपण एखाद्या वेळेस आपल्या संसाराला नटवण्याचा प्रयत्न करू. मनाप्रमाणे संपदाही प्राप्त होईल, मनाप्रमाणे दाम्पत्यही पुत्र संततीही प्राप्त होईल, मनाप्रमाणे पत्नीही मिळेल. सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे मिळतील, सुख मनाप्रमाणे मिळेल. याच्यात मात्र साशंकता आहेत, शंका आहे. का? कारण हा मृत्यू लोक आहेत, ज्या ठिकाणी मंगळच अमंगळाच्या रूपाने जर नटलेला असेल तर आपण कधी सुखाची अपेक्षा करावी? कधी सुखाची अपेक्षा करावी? चंद्र शीतलता प्रदान करतो, सूर्य आपल्याला ऊब देतोय, परंतु त्याच सूर्याची ऊबही आपल्याला कधी कधी नको वाटते आणि त्याच चंद्राची शीतलतासुद्धा आपल्याला कधी कधी नको वाटते. जवळचे आवडणारे माणसंसुद्धा आपल्याला कधी कधी नको वाटतात. का? मृत्यू लोकी सुखाची कहाणी. या मृत्यू लोकामध्ये सुखाची अपेक्षा करू नका. का करू नका? कारण मृत्यू लोक दुःखानेच भरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुख कुठेतरी मिळावं, सुख कुठेतरी त्या सुखाच्या छायेमध्ये, सावलीमध्ये आपल्याला राहायला मिळावं, ही अपेक्षा प्रत्येकालाच असते आणि ती अपेक्षा संसारात प्राप्त होत नाही, संसारात पूर्ण होत नाही. पूर्ण कुठे होते? एकतर भगवंताच्या दरबारामध्ये आणि दुसरी म्हणजे संतांच्या दरबारामध्ये. तुम्ही संतांचे पाय पकडा, भगवंताचे पाय पकडा, त्याच ठिकाणी आनंद आहेत. जिसको जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद जी आनंद गे. हरि बोल. जिसको जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद जी आनंद है. जिसको जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद जी आनंद है.
घड़ी आनंद जी आनंद घे, उसे हर घड़ी आनंद जी आनंद घे। जिसको जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। अरे सकाळी सगळं आपला नित्यक्रम आटोपल्यानंतर 5 मिनटं आपण मंदिरामध्ये जातो, भगवंताचं दर्शन घेतो, मारुतीरायांचं दर्शन घेतो। तुम्ही सगळ्या दिवसाचा विचार करा आणि त्या फक्त 5 मिनिटाचा विचार करा। त्या 5 मिनिटामध्ये जेवढी शांतता मिळते तेवढी दिवसभरातसुद्धा मिळत नाही। कारण भगवंताच्या आणि संतांच्या दरबारामध्ये आपल्याला प्रेम आहे, सुख आहेत, शांतता आहेत, संसारामध्ये नाही। म्हणून संसारातून काहीतरी थोडा वेळ काढावा लागतो आणि तो वेळ जोपर्यंत आपण भगवंताच्या संतांच्या पावनस्थळी पावन चरणावर समर्पित करणार नाही तोपर्यंत आपला संसार कधीही सुखाचा होऊ शकत नाही। जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ ऐसा समय निकालो प्रेम करो श्री राम से। थोडासा वेळ काढला पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे कामामध्ये काम। काही मना राम राम जाईल भवश्रम, भवश्रम म्हणजे संसाराचे श्रम, सुख होईल दुःखाचे। दुःखाची परिणिती सुखामध्ये करण्यासाठी आपल्याला आजही कथेची गरज आहे, आजही संत विचारांची गरज आहे। आणि अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, मनुष्याचे 2 इंद्रिय आपल्याला पापामध्ये रत करण्यासाठी कारण ठरतात। पहिले इंद्रिय म्हणजे डोळे आणि दुसरं इंद्रिय म्हणजे कान। हे 2 इंद्रिय सगळ्या शरीराला भ्रमिष्ट करून ठेवतात। सख्खे भाऊ असतात, एका आईच्या कुशीमधून निघतात, एका आईच्या कुशीमधून जन्माला आल्यानंतर सुद्धा एका ताटामध्ये जेवतात। लहान्याचं दप्तर मोठ्याने घ्यायचं आणि मोठ्याची पुस्तकं लहान्याने वापरायचे। लहानपण संपूर्ण चांगल्या प्रकारे जातं, शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिकतात, चांगल्या प्रकारे नोकरीला लागतात आणि नोकरीला लागल्यानंतर आई बाबा विचार करतात मुलांचं लग्न झालं पाहिजे, दोघांचे लग्न लावून दिले जातात। लग्न लावून दिल्यानंतर दुसऱ्या घरच्या महालक्ष्मी मैया जेव्हा घरात येतात आणि बाकीचे जेवढे आपले होते तेवढे परके वाटायला सुरुवात होतात। मला वाटतं जर यदा कदाचित आईने सांगितलेले विचार आणि बाईने सांगितलेले विचार या 2 विचारापैकी कोणाचा स्वीकार करावा असा जेव्हा समोर विचार येतो तेव्हा एकाच विचाराचा स्वीकार होतो आणि तो विचार म्हणजे आईच्या। बरोबर आहे ना? बाईचा विचार, आईचा विचार गोड लागत नाही। पुन्हा पुन्हा येऊन सांगते, कानामध्ये सांगते, बरं का तुमची आई तसं म्हणत होती, तुमचे भाऊ तर तुमच्या मुळावरच उठले। पुन्हा पुन्हा सांगते ती, पुन्हा पुन्हा सांगते, एकदा सांगते, 2दा सांगते, 3दा सांगते, 4दा सांगते आणि सारखं सारखं सांगितल्यानंतर भावाचेही विचार पटत नाही, आईचेही विचार पटत नाही आणि त्याच विचाराच्या अंती तो भावापासून वेगळं राहायला तयार होतो, आईपासून वेगळं राहायला तयार होतो। कानावर शब्द पडतात, पहिल्यांदा आपले कान धोका देतात, आपले कान धोका देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले डोळे धोका देतात। कोणत्याही वाम मार्गामध्ये वाईट विचारामध्ये प्रवृत्त होत असताना आपले डोळे सांगतात ही गोष्ट हिताची नसताना सुद्धा ही गोष्ट आपल्या उपयोगाची आहेत, आपल्या फायद्याची आहेत, आपण तीच गोष्ट केली पाहिजे। जर डोळ्यांकडनं चुकी झाली, डोळ्यांकडनं अपराध झाला तर मनुष्य पापामध्ये रत होतो, कानाकडनं पाप झालं तर मनुष्य पापामध्ये रत होतो। कान आणि डोळे जर यदा कदाचित पापामध्ये रत होण्यासाठी कारण ठरत असतील ना, मनुष्याने कानही भगवंताच्या चरणाजवळ लावावेत आणि भगवंताच्या चरणाजवळ आपले डोळेही सुद्धा लावावे। हे 2 इंद्रिय जर भगवंताच्या सानिध्यामध्ये असतील तर मनुष्य पाप करू शकत नाही, पापामध्ये रत होऊ शकत नाही। का? कारण त्याचं कारण सांगेल, जीवनामध्ये ह्याच 2 इंद्रियांकडनं परमार्थच होतो। पापही ह्या 2 इंद्रियांकडनं होतं आणि पुण्यसुद्धा ह्याच 2 इंद्रियांकडनं होत असल्यामुळे तुकोबराय सगळ्या जगताला सांगत असताना अगोदर आपल्या स्वतःच्या इंद्रियांना सांगतात, गी गी माझी वाची, गी गी माझी वाची, गोड ना
विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे कान तुम्ही ऐका रे कान तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. म्हणून कान आणि डोळे हे सगळ्यात महत्त्वाची इंद्रिय आहेत. कान डोळे ज्याच्या ताब्यात आहेत त्याची वाणीसुद्धा ताब्यात राहते. आणि कान डोळे एकदा का भरकटले वाणीसुद्धा कधी भरकटते पत्ताही लागत नाही. चूक मनुष्य इंद्रियांकडनं करत असतो. ज्याची डोळे भरकटले त्याचे सगळं शरीर भरकटतं. आमच्या एका गुरुदेवांनी खूप सुंदर दृष्टांत दिला. एक व्यक्ती आंबे चोरण्यासाठी जातो. आंबे चोरण्यासाठी जातो आणि आंबे चोरतो. 1 दिवस झाला, 2 दिवस झालेत, 3 दिवस झालेत. रोज चोरण्याची सवय लागल्यामुळे आता ती सवय शांत बसू देत नाही. आणि कितीही मोठा चोर असू द्या, परंतु 1 दिवस तो सापडल्याशिवाय राहत नाही. सापडल्याशिवाय राहत नाही. चोर चोरी करतोय आणि चोरी केल्यानंतर 1 दिवस तोच चोर आंबे चोरताना सापडला जातो. सापडल्यानंतर त्याला पकडलं जातं आणि पकडल्यानंतर त्याच्या हातामध्ये बेड्या टाकल्या जातात. बेड्या टाकल्यानंतर बेदम असं मारलं जातं. बेदम मारलं जातं. हात सुचतात, पाय सुचतात, सगळे इंद्रिय सुचतात. सगळे इंद्रिय सुचतात. आणि सहज एका व्यक्तीने असा प्रश्न केला, आंबे पिकलेले चोरी करण्याचं काम किंवा चोरी दाखवण्याचं काम चोरी करण्यासाठी प्रवृत्त कोणी केलं होतं? डोळ्यांनी केलं होतं. हातापायांची चूक नव्हती ना? काही चूक नव्हती ना हातापायांची? मग हातापायांना मार कशाला द्यायचा? मार कोणाला दिला पाहिजे होता? डोळ्यांना दिला होता. डोळ्यांना द्यायला पाहिजे होता ना? डोळ्यांना द्यायला पाहिजे होता. हातापायांना मारलं. मग जर यदा कदाचित डोळ्यांची चूक असताना डोळ्यांना शिक्षा नाही तर हातापायांना का शिक्षा? आमच्या गुरुदेवांनी खूप गोड उत्तर दिलं. चूक हातापायांची नाही चूक. दंड करत असताना, दणके देत असताना, मार देत असताना कशाला दिला? हातापायांना दिला. हातापायांना जरी दिला तरी शिक्षा मात्र डोळ्यांना झाली. म्हणे कसं काय? म्हणे पायांवर दणके देत असताना, प्रहार करत असताना, पाठीवर प्रहार करत असताना ना हाताच्याही डोळ्यात पाणी आलं, ना पायाच्या डोळ्यात किंवा कमरेमध्ये कुठंच पाणी आलं नाही. पाणी कशाला आलं? डोळ्यांना. ज्याचं कर्म त्यालाच शिक्षा होते. जरीही डोळ्यांनी कर्म केलं होतं, शिक्षा जरी हातापायांना झाली, रडण्याचं काम मात्र डोळ्यांनीच केलं ना. म्हणजे पहिल्यांदा पाप रत होण्यासाठी आपल्याला डोळेच प्रवृत्त करतात, कानच प्रवृत्त करतात. त्याच कानांना आणि त्याच डोळ्यांना जेव्हा तुम्ही संत चरणामध्ये भगवंताच्या चरणाजवळ न्याल तर तुमच्या जीवनाची तीच शृंखला, तीच परंपरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून जीवनामध्ये सत्संग अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवंताची कथा अत्यंत महत्त्वाची आहेत. कथेविना जीवनाचं स्वारस्य नाही. तुम्ही जीवनामध्ये यशशिखरावर जाऊन पोहोचा. व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा, परंतु लक्षात घ्या, व्यावहारिक जीवन हेच पूर्ण नाही, एवढं लक्षात ठेवावं. महाराजांनी आमच्या एक खूप गोड दृष्टांत दिला आहे. अरे आपण ज्याप्रमाणे पळपळ करतो ना, कधी कधी एखाद्याला प्रश्न विचारला, महाराज थोडंसं कथा कीर्तनालाही वेळ देत जा, त्याच्याकडनं एक खूप गोड वाक्य येतात, बुवा मरायलासुद्धा वेळ नाही, कथा कीर्तनाला कधी वेळ मिळेल? कथा कीर्तनाला म्हणजे एवढी जीवनामध्ये पळपळ असते. कथा कीर्तनं नको वाटतात, फक्त पळपळ वाटते, पळपळ आवडते. एक लक्षात घ्या, पळणारं आपलंच जीवन आहे असं नाहीत, आपल्याहीपेक्षा जास्त पळणारं जीवन कुत्र्याचं आहे.
जोपर्यंत कुत्रं खाली पडत नाही तोपर्यंत ते कधीच शांत बसत नाही एका ठिकाणी. आयुष्यभर पळत राहतं. पळणारं कुत्रं आहे आणि आपलंही जीवन जर पळणारं असेल ना, कुत्र्याप्रमाणे आपली अवस्था होऊ नये म्हणून तुकोबाराय सावध करतात. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. गावामध्ये फिरणारे कुत्रं कमी आहेत का? गावामध्ये डुकरं फिरणारे कमी आहेत का? जर यदा कदाचित त्यांच्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आदिभौतिक जीवनाकडे लक्ष देत असाल तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये यत्किंचितही फरक राहणार नाहीत. म्हणून जीवन कसं असावं? सत्संगाला चिकटलेलं असावं, भगवंताच्या भजनाला चिकटलेलं असावं. आणि त्याच अनुषंगाने आपण ही कथा रसपान करण्यासाठी प्रवृत्त झालात. आपण भाग्यवान आहात. जोपर्यंत भाग्य उदयाला येत नाही तोपर्यंत कथा रसपान करण्याचं भाग्य जीवनामध्ये प्राप्त होत नाहीत. ते भाग्य उदयाला येण्यासाठी आपणच प्रयत्न केले असं नाहीत. ज्ञानोबरायसुद्धा सांगतात, अनेक जन्माचं सुकृत जागृत झालीत म्हणून भगवंताच्या विठ्ठल नामाची आवड मला लागली. जन्मोनी संसारी बहु पुण्य केले, जन्मोनी संसारी बहु पुण्य केले, जन्मोनी संसारी. जन्मोजन्मीच्या छायाचे विठ्ठल लादला पुंडलिकासी, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोनी संसारी बहुपुण्य केले, भगवंताची कृपा तेव्हाच प्राप्त झाली. जोपर्यंत भाग्य उदयाला येत नाही तोपर्यंत भगवंताची कथा गोड लागत नाही. कथा गोड लागण्यासाठी, कथा श्रवण करण्याचं परमभाग्य उदयाला येण्यासाठी कथाचं श्रवण करावे. आणि एकदा का भाग्य उदयाला आलं तीच कथा गोडही लागते आणि तीच कथा श्रवण करण्याचं परमभाग्यसुद्धा प्राप्त होतंय. म्हणून आपणही प्रयत्न केलेच पाहिजे. हे जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, पांडुरंग जन्मोनी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. जेव्हा भाग्य उदयाला येईल तेव्हाच कथा श्रवण करण्याचं, रसपान करण्याचं परमभाग्य प्राप्त होतंय. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी शौनकादिकांसह ही कथा रसपान करण्याचं परमभाग्य उदयाला येण्यासाठी धडपड करतात, प्रयत्न करतात.
एखादा संत महात्मा, संत कृपा झाल्याशिवाय तो आनंद आपल्याला प्राप्त नाही. कोरडीची बोल फोस वांझे. भगवंतावर, परमार्थावर, अध्यात्मावर बडबड करणारे भरपूर पाहायला मिळतात. बोलणे एक आणि करणे एक असे भरपूर पाहायला मिळतात. त्या शब्दाप्रमाणे ज्यांचं जीवन संघटित झालेलं आहे, असे संत महात्मे, असे साधू महात्मे ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतात ना, त्यांच्याच जीवनाला एक नवीन आकार येतोय. नाही तर उपयोग नाही. फक्त पशुला शेपटी असते आणि माणसाला शेपटी नाही, एवढंच फरक असतो. नाहीतर पशुवतच जीवन काहींचं पाहायला मिळतंय. आले कधी, राहिले कधी, गेले कधी, कोणताच पत्ता नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळ्यांचं जीवन असंच आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी असा विचार कधी कधी मनात आला पाहिजे का कोणीतरी आपला पाठीमागे विचार करणं गरजेचं आहे. थोडंसं पुण्य उदयाला येणं, स्वतःसाठी जगणं आजही गरजेचं आहे. अरे आत्तापर्यंत आपण दुसऱ्यासाठी जगत आलो आहे. दुसऱ्यासाठी जगत आलो आहे म्हणजे आपण परोपकार करतो असं अजिबात नाहीत. परोपकारी जीवन नाहीत. स्वतःच्या कल्याणासाठी मनुष्य जेव्हा स्वतः जगायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडनं परोपकार होतो. आणि जेव्हा तो दुसऱ्यासाठी जगायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडं परोपकार होत नाहीत, घात होतो. घात. पोहू नये कासे लावितो अनिका. स्वतःला पोहता येत नाही आणि महापुरामध्ये उडी मारून दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणं हे जसं चुकीचं आहेत ना, त्याप्रमाणे संसारामध्ये स्वतःचा पाय स्थिर झाला नाही आणि दुसऱ्याला स्थिर करण्याचे प्रयत्नच सगळे संसारी करतात. काही नाही, पोरांचं चांगलं व्हावं याच्यापेक्षा जास्त काही नाही. मला वाटतं पोरांचं चांगलं होण्यापेक्षा आपलं चांगलं झालं की पोरांचं चांगलं आपोआप होतं आहे. आईबाप चुकले नाही का पोरं चुकत नाहीत. आणि आईबापांचंच पाऊल जेव्हा चुकीचं पडतं ना तेव्हा पोरांना शिकवावं लागत नाहीत. चुकीचं पाऊल पडायला शिकवावं लागत नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. नातवाला विडी आणण्यासाठी आजोबा पाठवायचे. 10 पैसे, 20 पैसे, 50 पैसे द्यायचे आणि विडी आणण्यासाठी पाठवायचे. एक दिवस त्या विडीचं पाठीमागचं शेपूट आहेत ना, काय म्हणतात त्याला, टोक, ते ओलं होतं. आजोबांनी विचारलं, हे टोक ओलं का आहेत बाबा? का ओलं का? काय झालं ओलं? काही नाही म्हणे, तिने सू केलेली असेल. विडीचं टोक पाठीमागचं सू केलेली. म्हणजे जसे आजोबा पिण्याचा प्रयत्न करतात ना, तो नातू सारखा टेहळणी करतो, लक्ष देतोय आजोबा कसे करतात आणि येताच तोंडामध्ये घालून पाहतोय. आणि विडीने काय केली? सू केली सांगतोय. आपलं पाऊल जर बरोबर असेल तर पाठीमागची येणारी प्रजा संस्कारित करण्यासाठी जास्त धडपड करावी लागत नाही. आपण स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करा, आपोआप परोपकार झाल्याशिवाय राहणार नाहीत. संत नैमिषारण्यामध्ये ही कथा रसपान करतात आणि सूतजींचं त्या ठिकाणी आगमन होतं आहे. आणि आगमन झाल्यानंतर सतसुतांना प्रश्न विचारला जातो, किम श्रेय शास्त्रसारा कसवतार प्रयोजनम. विचारलं जातं आमचं कल्याण कशात आहेत. शास्त्रांचा आधार घेऊन, शास्त्रांच्या अनुषंगाने विचारलं जातं. ही शास्त्रांची निर्मिती झाली. सर्व शास्त्रांचं सार काय आहेत, मानवी जीवनाचं परम कल्याण कशामध्ये आहेत, फक्त एवढंच ऐकण्याची इच्छा आहे. कारण का अनेक पर्याय जेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात तेव्हा कोणत्या पर्यायाचा स्वीकार करावा हा विचार मनामध्ये आपोआप पडतो. बाजरीची भाकर आणि ताटामध्ये बेसन जर असेल तर काय खावं असं समोरच्या व्यक्तीला कधीही प्रश्न पडत नाही. त्याला माहीत आहेत भाकर आणि बेसन आहेत. परंतु 56 प्रकारचे भोग जेव्हा ताटामध्ये असतील तर आपल्या शरीरासाठी नेमके काय सेवन करावं याचा विचार समोरच्या माणसामध्ये पडतो. शौनकाधिक विचार करतायत. अनेक साधनं निर्माण झालीत. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या नपवती याच्या दारवंटा. भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं असतील, परंतु त्या साधनांचा विचार करत असताना
स्वतःच्या कल्याणासाठी असं कोणतं साधन, त्या साधनाचा अवलंब आम्ही करावा ही भावना दाटून येते, तेव्हा त्याच्यासाठी सूतजी शौनकादिकांना एकच उत्तर देतात. श्रीमद भागवत महापुराण ह्याच कथेचा आस्वाद रसपान जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हाच आपल्या जीवनाचं परम कल्याण होईल याचा विचार आपल्या पुढे प्रगट करतात. आमचे मोहन भाऊसुद्धाच कथेला उपस्थित झालेत. बहुता दिवसा फेरा. हे प्रश्नाचं उत्तर विचारत असताना सूतजी शौनकादिकांना सांगतात, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमंदांधकारनाशम विदायहि तदोदयेते विवेकः. परमभाग्याने हा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. परमभाग्याने आपल्याला संतांची, आपल्याला मानव देहाची प्राप्ती होते. परमभाग्याने भगवंताच्या भजनाचा, कथेचा आस्वाद घेण्याची भावना निर्माण होते. आणि ही कथा रसपान केल्यानंतर त्याच संत संघाची, त्याच संतांच्या संगतीची इच्छा आतोनात आतून दाटते, ज्याला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. ती जिज्ञासू वृत्ती दाटून येते. हे सगळं परमभाग्य ज्याच्या जीवनाला उदयाला आलंय त्याच्याच जीवनामध्ये परमकल्याण प्राप्त करून घेण्याची एक वृत्ती जागृत होते. ती जागृत होण्यासाठी काय करावं? सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. 7 दिवसात ही कथा, श्रीमद भागवत कथा रसपान केली की आपलं भाग्य उदयाला येतं याचा विचार पुढे प्रगट करतात. कितीही तुम्ही फापट पसारा पुढे वर्णन करा, सांगा, जोपर्यंत एखादी गोष्ट सारखी सांगितल्यानंतर जोपर्यंत तिचं महत्त्व पटत नाही ना, तोपर्यंत माणसाला तिचा विश्वास बसत नाही. माणूस आपल्या जवळून कितीही जात असेल, चक्रा मारत असेल, अंगकाठी सडपातळ असेल, परंतु जर यदा कदाचित 2 शब्द एकमेकांचे होत नाही तोपर्यंत एकमेकांचा परिचय होत नाही. अरे, रोज नित्यनेमाने एक व्यक्ती जवळून जात होती आणि जवळून जात असताना सहज आपल्या समोर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या, आपल्या परिचयाचा व्यक्तीचा पाऊल त्या पडल्यानंतर त्या पावलावर डोकं ठेवलं जातं आणि डोकं ठेवल्यानंतर विचारलं जातं, कोण आहेत? कोण माहीत नाही. आपल्या नाशिक जिल्ह्यात हे न्यायाधीश आहेत. न्यायाधीश, महिन्यापासून ही व्यक्ती माझ्या समोरून जात होती, जवळून जात होती, परंतु परिचय नव्हता, ओळख नव्हती. न्यायाधीश शब्द ऐकल्यानंतर तिचं महिमान कळालं, तेव्हा तिला राम राम श्याम श्याम ह्या घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या का? त्याचं कारण सांगितलं जातं. जोपर्यंत महिमान कळत नाही तोपर्यंत तिच्याविषयी प्रेम निर्माण होत नाही. महिमान कळालं की प्रेम निर्माण होतं आणि प्रेम निर्माण झालं की तिच्याविषयी आपल्या जीवनात एक आस्था निर्माण होते. श्रीमद भागवत कथा ही प्रेमाची एक दिव्य छटा आहेत, परंतु तिचं महिमान काय आहेत याचा विचार जेव्हा समोर येतोय तेव्हा सूतजी शौनकादिकांना ह्याच कथेची महती एका दृष्टांताने, एका इतिहासाने पटवून देण्याचा प्रयत्न करतात. का श्रवण करावी कथा? श्रवण करण्याचं तात्पर्य काय कारण असावं याचा भाव जेव्हा सुतांच्या समोर व्यक्त केला जातो तेव्हा सूतजी स्कंदपुराणामधील महिमान वर्णन करतात आणि सांगू लागतात, भगवंताची कथा रसपान करण्याचं परमभाग्य महर्षी नारदांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. तिही लोकी गमन नारदा. प्रत्येक कोणत्याही लोकामध्ये जर नारदजी गेले तर त्या ठिकाणी त्यांचा आदर, आतिथ्य, सन्मान होतोय. परंतु भगवंताच्या भजनाचा व्यासंग घेण्यासाठी महर्षी नारद मृत्यू लोकाचा स्वीकार करतात. का? कारण त्याचं कारण सांगेन. स्वर्गामध्ये पहा, पाताळामध्ये पहा, भगवंताचं भजन केलं जात नाहीत. भगवंताचं भजन आपल्याला मृत्यू लोकामध्ये पाहायला मिळतंय. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का जन्म व्हावा? नारायण नामे होऊ जीवनमुक्त
कीर्तनी आनंद गाऊ किती. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. टाळी वाजवा भजन करा परिभाव प्रसाद गाई. हरी बोल. हरी बोल. टाळी वाजवा भजन करा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण. हरी बोल. हरी बोल. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए श्री बाबा बिहारी लाल की जय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. नामचिंतन करत करत महर्षी नारद मृत्यू लोकामध्ये येतात, भगवंताचं चिंतन करू लागतात आणि चिंतन करण्याचे परम पाच भाग पाहत असताना ज्या चतुर्थ वर्णाचा विचार केला जातो, चतुर्थ अवस्थेचा विचार केला जातो, ब्रह्मचारी धर्म, गोकावी अक्षरे,
आश्रमी विचारे षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. जीवनाची मार्गक्रमणा बालवयातून म्हातारपणाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याचे 4 टप्पे पडतात. कौमार्य, तारुण्य, त्यानंतर म्हातारपणाच्या दिशेने वाटचाल करत असताना जो मध्यांतराचा टप्पा येतोय ना, या 4ही टप्प्यांचे विचार आपल्या पुढे प्रगट केले जातात. ब्रह्मचर्य अवस्था असेल, संसार गृहस्थाश्रम अवस्था असेल, पुढील अवस्थेमध्ये ज्याला वानप्रस्थ म्हणतात, संयोग वियोग, आणि शेवटचा टप्पा ज्याला संन्यास म्हणतात. ह्या 4ही टप्प्यांचा विचार करत महर्षी नारद जेव्हा ब्रह्मचर्य आश्रमामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर सहजच त्यांना एक सहज भावना दाटून येते. साधारणतः 40-50 मुलं असे खेळताना पाहायला मिळतात आणि खेळताना पाहिल्यानंतर सहज लक्षात येते, वा आश्रमाप्रमाणे ह्या ठिकाणी साधना केली जाते वाटतं. गुरुकुल दिसतंय, चांगल्या प्रकारे आश्रमामध्ये मुलांना शिकवलं जातंय वाटतं. आज आजूबाजूच्या परिसरातील मुलांना एकत्रित करून ह्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करण्याची व्यवस्था केलेली दिसतीये. कारण त्याच काळामध्ये ज्ञान दिलं जातं. लहान वयामध्ये जे संस्कार मिळतात ना, मोठं झाल्यानंतर ते संस्कार देण्याच्या भानगडीत पडू नका. मी सगळ्या पालकांना, सगळ्या आईवडिलांना सांगतो, 10वीपर्यंत मुलगा हा कमीत कमी आपल्यापासून दूर ठेवा, काही काळ तरी दूर ठेवा. 10वीच्या आतील मुलं शिकतात. 10वीच्या नंतर जर तुम्ही बाहेर टाकायचा प्रयत्न केला तर ते शिकत नाहीत, शिकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून गुरुकुलाची परंपरा तुम्ही पहा. भगवान श्रीकृष्ण बाल वयामध्ये गुरुकुलात गेलेत. प्रभू रामचंद्र बाल वयामध्ये आपल्या सर्व संघ परित्याग करून गुरुकुलामध्ये गेलेत. कारण गुरुकुलामध्ये जी दीक्षा दिली जाते, जे संस्कार दिले जातात, त्या संस्काराचा परिपाक त्यांच्या मनोपटलावर होतो. आणि आईबापांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आईबापांचे जसे विचार असतील तेच विचार मुलांच्या कर्णपटलावरून त्यांच्या आयुष्यावर परिणाम होण्याचा प्रयत्न होतो. एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला. आमचे एक महाराज आहेत. एकाच इयत्तेमध्ये 2 मित्र शिकत असताना महाराज आमचे अध्यात्माकडे वळाले. त्यांचा मित्र इंजिनियर झाला, लग्न केलं, 2 मुलं झाले, त्याचा संसार चालू झाला. आणि काही दिवसानंतर लक्षात आलं की आपल्या क्लासमेट महाराज झाला आहेत म्हणून भेटायला यावं. म्हणून तो व्यक्ती आळंदीला आला, महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणे, महाराज झाले तुम्ही, वा, आम्हाला एक आदर्श आहेत की आमच्या वर्गातील आमचा वर्गमित्र एक महाराज झाला, अध्यात्माचे धडे शिकवतोय. ठीक आहे, सगळं बोलणं चालणं झालं. आमच्या महाराजांनी विचारलं, म्हणे, बाबा तू काय करतो? काही नाही म्हणे, पुण्यामध्ये नोकरी करतोय, 1.5 लाख रुपये पगार आहेत, मंथली पगार आहेत. बरं, संसार वगैरे सगळंच ठीक चाललं आहे म्हणे. 2 मुलं आहेत. लहाना मुलगा आता ज्युनियरला सिनियर KGला टाकला आहेत. असं वाटतं चांगल्या प्रकारे इंग्रजी तयार होईल आणि चांगल्या प्रकारे शिक्षण देईल, पुढे चांगल्या प्रकारे शिकेल. इंग्लिश मिडियमला पोरगा टाकला आहे. परंतु जेव्हा तो शाळेतून येतोय, शाळेतून आल्यावर अपेक्षा अशी असते की तो कमीत कमी तिकडनं आल्यानंतर चांगल्या प्रकारे एखादी स्पेलिंग म्हणून दाखवेल, एखादं इंग्रजीचं वाक्य म्हणून दाखवेल, अपेक्षा लागते. परंतु तिकडनं येताना तो इंग्रजीचे शब्द पाठ करून न येता, स्पेलिंग पाठ करून न येता, गोड अशा कोळ्या शिव्याच पाठ करून येतो म्हणे. डोक्याला हात लावून महाराज हसायला लागले. हसायला लागल्यानंतर त्याने विचारला प्रश्न, म्हणे, झालं तरी काय? म्हणे, माझ्या मनातील खंत मी तुझ्या पुढे व्यक्त केली आणि तू खुशाल हसायला सुरुवात करतो. महाराजांनी एकच वाक्य उद्गारलं, मी तुझ्यासोबत पहिलीपासून तर पूर्ण शिक्षण होईपर्यंत तुझ्यासोबत होतो. महिनाभरामध्ये तुझ्या तोंडातून एकही डबल शिवी कधी आली नाहीत. महिनाभरामध्ये तुझ्या तोंडातून एकही डबल शिवी आली नाही. तुझ्यासारखं विद्यापीठ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर बाहेरून तो शिव्या कशाला शिकून येईल? तुम्ही जागेवर आहात ना? जर घरातच संस्कार असे असतील तर मुलाकडनं अपेक्षा कशी कराल?
आई वडिलांचे दिव्य संस्कार, ते संस्कार त्या मुलाच्या मनोपटलावर पडत असतात आणि त्याच्या जीवनाला एक वेगळाच मार्ग अँगल लागत असतो. म्हणून त्या काळामध्ये बालवयामध्ये त्यांना गुरुकुलामध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे. गुरुदीक्षा, गुरूंचे संस्कार, अध्यात्माचे संस्कार त्यांच्या जीवनावर पडणं गरजेचं आहे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये जेव्हा नारदजी जातात आणि ते 40-50 मुलं खेळताना पाहायला मिळत आहेत, मुलांना विचारलं जातं, बाळांनो काय करतात, तुम्ही कुठे आहात? काही नाही म्हणे, ब्रह्मचारी बाबांचा आश्रम आहेत, त्या आश्रमामध्ये आम्ही राहतो. ब्रह्मचारी बाबा? हो हो. मग तुम्ही कुठून आलात? नाही नाही म्हणे, आम्ही इकडनं तिकडनं आलो नाहीत, ब्रह्मचारी बाबाचे मुलं आहोत. बाबा ब्रह्मचारी आणि मुलं, एवढे मुलं पाहिल्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावला आहे. म्हणे जर ब्रह्मचारी म्हणावं तर मुलं दिसत आहेत आणि मुलं पाहायला मिळावं तर नाव ब्रह्मचारी आहेत. त्या आश्रमाचा परित्याग करून संसाराकडे येतात, गृहस्थाश्रमामध्ये येतात. गृहस्थाश्रमामध्ये षटकर्माचं पालन करणं गरजेचं आहे. यदा कदाचित शास्त्रातील षटकर्म तुम्हाला माहिती नसतील तर तुकोबाराय आपल्याला षटकर्म सांगतात. जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. कर दिये दान, दान करण्यासाठी कर दिलेले आहेत. आपण संसारामध्ये मार्गक्रमण करत असताना दान धर्म होणं गरजेचं आहे, व्यवहार होणं गरजेचं आहे, धनाचं अर्जन होणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचा व्यय होणं सुद्धा गरजेचं आहे. का? उत्तम व्यवहार जर असेल तर त्याचा विचार उदास वृत्तीने जेव्हा तुम्ही सत्कार्यासाठी कराल तर तुमच्या संसारामध्ये अडचणी येणार नाहीत. जर यदा कदाचित संपत्ती साठवणी धन, लावी पोराशी भांडणं, तुकोबार यांचे प्रमाण आहेत. प्रत्येक संसारातील प्रश्नांना उत्तर महाराजांनी दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर महाराजांचं आहे. जेव्हा संसारामध्ये आपल्या मनासारखं होत नाही, तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा, बाईला कर्कशा, स्वतःचा दाखला देतात. आपल्या मनाप्रमाणे जर आपली बायको ऐकत नसेल तर तुकोबारायांना विचारा, बरं म्हणा फक्त पुढे चालत राहा. संसार करत असताना धंदा करा, व्यवहार करा, परंतु तो कसा करा? उत्तम करा, नीतीचा करा. नीतीने आलेले द्रव्य तुमच्या संसारामध्ये सुख ठेवीन आणि तिने आलेलं द्रव्य तुमच्या संसारामध्ये अशांतता निर्माण करून देण्यासाठी कारण ठरेल. आलेलं द्रव्य चांगलं राहावं आणि येत राहावं अशी अपेक्षा जर असेल तर त्याच द्रव्याचा विनियोग सत्कार्यासाठी झालेला पाहिजे. जर तो झाला नाही तर त्याच धनाला तुकोबाराय एक प्रमाण देतात. झऱ्याचं पाणी शांत झालं की त्या ठिकाणी शेवाळं तयार होतं आणि संसारात आलेलं धन जर शांत राहिलं तर तेच धन गढूळ होतं आणि संसारामध्ये विकार निर्माण होण्यासाठी कारण ठरत आहेत. षटकर्म करणं गरजेचं आहे. संसारामध्ये षटकर्म दिसत नाही तेव्हा त्याच संसाराचा परित्याग करून विचार करतायत नारदजी, करावं काय, करावं काय, करावं काय. वानप्रस्थ आश्रमाकडे जातात. वानप्रस्थ आश्रमामध्ये तर तो पूर्ण लुप्त झालेला पाहायला मिळतोय आणि शेवटी संन्यास, तो त्याग संकल्पाचा. संन्यास आश्रमामध्ये जेव्हा जातात तेव्हा तीच संन्यास परंपरा जशी पाहिजे तशी जोपासली जात नाहीत आणि मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. स्वतःची आठवण ज्या आश्रमामध्ये राहत नाही त्याला संन्यास आश्रम म्हणतात. नाहीतर कपडे सावरतच काहींचा काळ निघून जातो, त्याला संन्यास आश्रम म्हटलं जात नाही. आणि परिणामतः चारही आश्रमांचा विचार बाजूला होतो आणि शेवटी आपल्याला आनंद प्राप्त करण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी, भजन करण्यासाठी आपण कुठं जावं. तेव्हा नारदजींना फक्त एकच ठिकाण आठवतं आहे आणि ते ठिकाण म्हणजे भगवंताने ज्या ठिकाणी लीला केल्या, भगवंताने ज्या ठिकाणी अवतार घेतला, ज्या भगवंताने ज्या यमुना तीरावर अनेक गाई गोपाळांसमवेत क्रीडा केल्या, तीच भूमी त्यांच्या समोर आठवते आणि आठवल्यानंतर एक भाव दाटून होतोय, आता इथं थांबण्यात अर्थ नाही, आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? वृंदावनाच्या दिशेने. महर्षी नारद आपले पावलं टाकू लागतात. आली रे मोही लागे वृंदावन को,
महर्षी नारद विचार करतायत आणि वृंदावनामध्ये येतात. वृंदावनामध्ये आल्यानंतर तीच यमुना, तेच वृंदावन, तेच वाळवंट डोळे बंद करतात. भगवंताची तीच दिव्य छटा आठवू लागतात. भगवंताचे तेच गुडाकेश, भगवंताच्या कपाळावर झळकणारा तोच मोर पिसारा, भगवंताच्या दोन्ही भुयांमध्ये शोभणारा चंदनाचा तोच गोपी चंदनाचा तोच लेप, भगवंताचं तेच स्मितहास्य, अधरोष्टांवर झळकणारी तीच वेणू, खांद्यावरून झळकत असलेला तोच पंचा, तोच पितांबर, कमरेवर खोचून भगवंत ज्या वेणूचं वादन करतात तीच वेणू झळकताना पाहायला मिळते. सगळं स्वरूप भगवंताचं तेच स्वरूप आठवलं जातं पुन्हा पुन्हा. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. त्या सगळ्या दिव्य छटीची आठवण पुन्हा पुन्हा केली जाते. त्याच गोपाळांची गायींची आठवण केली जाते. भगवंत त्याच भगवंताच्या त्याच नामचिंतनाचा विचार महर्षी नारद त्या ठिकाणी करतात. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले. भगवंताच्या चिंतनामध्ये निमग्न असलेले महर्षी नारदजी पुन्हा पुन्हा भगवंताची आठवण करतात. पुन्हा पुन्हा भगवंताची आठवण करतात, नामचिंतन करतात. एकांत मिळाला आहे. त्या वाळवंटामध्ये कोणीही नसताना त्याच यमुनेचं तेच काळं काळं पाणी, वाहणारं पाणी, आणि तेच पाणी त्या पाण्याला, त्याच तीर्थाला, त्याच यमुना मैयाला पुन्हा पुन्हा विचारतात, तू किती भाग्यवान आहे. भगवंताने एकदा तुझ्या पाण्यामध्ये त्या तरंगामध्ये, त्याच लाटेमध्ये भगवंताचं मुख निहाळण्याचा प्रयत्न केला. तू त्या भगवंताचा रंग चुरून घेतला आणि संपूर्ण रंगच सावळा तुझा करून टाकला. त्या यमुनेला विचारतात, भगवंताचं चिंतन करतात. चिंतनामध्ये निमग्न असलेले महर्षी नारद आणि एकदम त्यांना किंकाळी फोडण्याचा आवाज येतोय, कुणीतरी रडण्याचा आवाज येतो. कोण रडत असावं म्हणून एक आबला स्त्री आक्रोश करत असताना पाहायला मिळते. कोण आहे कोण आहे जवळ जाऊन पाहतात तर तिच्या मांडीवर 2 वृद्ध पुरुष पडलेले असतात. साधारणतः 15-16 वर्षाची ती कन्या मुलगी पाहिल्यानंतर कुणीतरी कन्या रडते आणि 2 वृद्ध पुरुष पडलेले आहेत. कोण असावे कोण असावे विचारांना करण्यात येत नाही, कारण परिचय नाही. काही नसताना स्त्रीला बोलावं कसं आपण. महर्षी नारद त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तीच स्त्री आवाज देते, भो साधू क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. साधू बाबा थोडं थांबा ना. हो महात्माजी थोडं थांबा ना. माझ्या जीवनातील चिंता नाहीशी करा, चिंता नाहीशी करा, कारण तुमच्या दर्शनाने सगळ्यांच्या चिंता नाहीशा होतात. एवढी ताकद तुमच्या चिंतनामध्ये आहे. साधूच्या चरणामध्ये ती ताकद असते. पहा तुम्ही, ज्यांच्या जीवनामध्ये एखाद्या साधू महात्म्याचं संघटन आलंय ना, त्यांचं जीवन परिपूर्ण झालं. म्हणून कोणता तरी एखादा सद्गुरू, एखादा साधू महात्मा आपल्या जीवनामध्ये पाहिजे, जेणेकरून त्याच्या जीवनात त्याच्याजवळ आपण सुखही सांगू शकू आणि त्याच्याजवळ आपलं दुःखसुद्धा व्यक्त करू शकू. संत नारदजींना प्रश्न विचारला जातो. नारदजी सांगतात, कोण आहात तुम्ही. ती स्त्री सांगते, भक्ती रीतिख्याता, माझं नाव भक्ती आहेत. माझ्या मांडीवर पडलेले हे 2 माझे मुलं आहेत. पाहत असताना भक्ती नाव सांगितलं जातं, 2 पुरुष नाव सांगितलं जातं. ते वृद्ध आहे आणि हिचं वय 16, त्यांचं वय 75-80 वर्ष वय. असं कसं शक्य आहे. तेव्हा तीच भक्तिमती महाराणी आपला परिचय देते. माझा जन्म द्रविड देशात झाला, द्रविडेत उत्पन्नायाम. माझा जन्म द्रविड देशात झाला आणि हळूहळू मी कर्नाटकामध्ये आले. मी लहानची मोठी त्या ठिकाणी झाले. तिथून गुजरातमध्ये महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये क्वचित ठिकाणी मला मान सन्मान प्राप्त झाला, परंतु काही ठिकाणी माझी उपेक्षा झाली आणि उपेक्षा झाली म्हणून मी ह्या ठिकाणाचा परित्याग करून गुजरातमध्ये गेले. गुजरातमध्ये माझे 2ही मुलं, ज्यांचे नाव ज्ञान आणि वैराग्य आहेत, त्यांना तारुण्य प्राप्त झालं, परंतु माझा स्वीकार करायला कोणी नाही. त्याच्यामुळे मला वृद्धत्व प्राप्त झालं, म्हातारपण आलं. माझ्या 2ही मुलांनी विचार केला, माझी तरुण अवस्था मला परत प्राप्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. मला घेऊन ते वृंदावनामध्ये आले. भगवंताची दिव्य लीला ज्या ठिकाणी गायन केली जाते ना, त्या ठिकाणी आणलं जाते आणि त्या ठिकाणी आल्याबरोबर सतत सदैव राधे 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 श्याम सीताराम राधे श्याम याचं चिंतन करत करत भक्तिमती महाराणीचं सारखं चिंतन चालू झाल्यामुळे परिणामतः माझ्या जीवनातील वृद्ध अवस्था नाहीशी झाली.
मला तारुण्य प्राप्त झालं, परंतु माझे दोन्ही ज्ञान वैराग्य यांना कोणी स्वीकार करायला तयार नाही ना. दोन्ही वृद्धावस्थेला प्राप्त झाले. चकाकणारी तलवार कितीही चांगली असू द्या हो, वापरात असेल तर तिची चकाकी जशीची तशीच राहते, आणि तीच जर शांत राहिली तर तिला काय चढतो? गंज चढतो. जुन्या काळामध्ये इकडनं तिकडं प्रवास करण्यासाठी ज्या वाटा होतात त्यांना काय म्हणायच्या? मधून काय? पाऊलवाटा. याच्या शेतातून त्याच्या शेतात, त्याच्या शेतातून या पाऊलवाटा. त्याच्यासाठी काही काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण लागत नव्हतं. चालून त्या पाऊलवाटा चालायच्या, तयार व्हायच्या. परंतु एखादी पाऊलवाट अशी व्हायची, नवीन पाऊलवाट चांगली जवळची मिळाली का त्या जुन्या पाऊलवाट्याकडे दुर्लक्ष व्हायचं. जुन्या पाऊलवाट्याकडे दुर्लक्ष झालं की तीच वाट आपोआप मोडकळशी यायची, आपोआप उजली जायची. तसं कोणतीही गोष्ट, कोणतीही साधना, कोणतीही वस्तू वापरात जर असेल तर ती जशीची तशीच अबाधित राहते. भगवंताची साधनासुद्धा तशीच आहेत. जर ती वापरत असेल तर त्या साधनेचा विचार केला जातो. तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करा, जर नित्यनेमाने जप केला तर त्याच्यामध्ये एक विलक्षण ताकद येते. परंतु जर यदा कदाचित अमावस्याला जप केला आणि पौर्णिमेला परत केला तर त्या मंत्रामध्ये जशीची तशी ताकद राहत नाहीत. कोणत्याही मंत्राचा जप करा. भक्तीची साधना सगळेच करतात, ज्ञान वैराग्याचा स्वीकार कोणी तयार करायला नाहीत ना, तेव्हा त्यांना वृद्धावस्था प्राप्त झाली. करावं काय? महर्षी नारदांना प्रश्न विचारला जातो, आणि प्रश्न विचारल्यानंतर महर्षी नारद प्रयत्न करतात. गीता पाठैर मुहुर्मुहुः वेद वेदांत वाक्येषु. सगळ्या साधनांचा विचार केला जातो, परंतु ज्ञान वैराग्याला पूर्व अवस्था प्राप्त होत नाही. साधू संतांना विचारलं जातं, संत महात्म्यांना विचारलं जातं. हताश होऊन बद्रिकाश्रमाजवळ जातात आणि विचार करत राहतात, आता करावं काय? सनकादिक त्या ठिकाणी येतात आणि सनकादिक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम करतात. जर ज्ञान वैराग्य यांना पूर्व अवस्था प्राप्त व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना, एकच काम करा. सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं आयोजन करा, आणि ते आयोजन त्यांना पूर्व अवस्था प्राप्त करून देण्यासाठी कारण ठरेल. करावं काय सांगितलं जातं. प्रश्न असा निर्माण होतो, भागवत हे बाकीच्या ग्रंथांचं सार आहेत. बाकीचे सगळे ग्रंथ जर झालेले असतील तर भागवताचा विचार कशासाठी करावा आणि कशावरून ज्ञान वैराग्याला पूर्व अवस्था प्राप्त होईल अशी भावना महर्षी नारदांच्या अंतःकरणामध्ये येते. तेव्हा त्यांचं उत्तर देत असताना सनकादिक सांगतात, आंब्याचं झाड कितीही मोठं असू द्या, चांगल्या प्रकारे हापूसचा असू द्या, हापूसचा आंबा त्याचा गोडवा जर चाखायचा असेल तर त्याचं फळच खावं लागतं. आंब्याची पानं खाऊन किंवा आंब्याची सालं खाऊन पोट भरत नाही. सगळे ग्रंथ असतील, परंतु सगळ्या ग्रंथांचं सार भगवंताचं दिव्य चरित्र आहेत, आणि तेच चरित्र श्रीमद भागवत कथामृतामध्ये असल्यामुळे ते रसमय आहेत, रसभरीत आहेत. ही कथा जर त्यांच्या जीवनात प्राप्त झाली तर त्यांना पूर्वावस्था प्राप्त होईल. सनकादिकांनी सांगितलेला उपाय त्यांच्याच गळ्यात अंगवळणी येऊन पडतो. जर तुम्ही कथा सांगता तर तुम्हीच कथा करा ना. सनकादिकांनाच पाचारण केलं जातं, आणि सुंदर असा अलकनंदीच्या तीरावर वाळवंटामध्ये असा उंच वटा तयार केला जातो. सनकादिकांना त्या ठिकाणी यजमान पद दिलं जातं, वक्ता प्रमुख वक्ता पद दिलं जातं, आणि यजमान म्हणून ज्ञान वैराग्य आणि भक्तीला पाचारण केलं जातं. सनकादिकांच्या मुखारविंदातून कथा सुरुवात होते. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा, पाचवा, 6वा, 7वा दिवस, 7 दिवस कथा पूर्ण होते. आणि पूर्ण झालेली कथा ज्ञान वैराग्याला पूर्व अवस्था प्राप्त करून देण्यासाठी कारण ठरते. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. सुंदर अशी कथा पूर्ण होते. अत्रि, अंगिरा, पुलह, पुलस्त सगळे ऋषीमुनी त्या ठिकाणी येतात. एवढा संत समुदाय, एवढा संत महात्म्यांचा समुदाय पाहिल्यानंतर भक्तिमती महाराणी म्हणते, मी थांबू कुठे, मी राहू कुठे. भगवंत प्रत्येक भगवंताची भक्ती, भगवंताची दिव्य कथा सांगितल्यानंतर आता जागाच जर शिल्लक राहिली नाही तर त्याच भक्तिमती महाराणीला सांगितलं जातं, निरंतरम मुनी मानतो अस्मी. ज्या ठिकाणी संत महात्मे राहतात त्यांच्या हृदयामध्ये जाऊन तुम्ही स्थानापन्न व्हा.
कारण त्यांच्या हृदयामध्ये सदैव भगवंताचं चिंतन जर असेल तर पतिव्रता स्त्री पती समवेत शोभा देते, माहेरी शोभा देत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या पती समवेत संत महात्म्यांच्या हृदयामध्ये जाऊन विराजमान व्हा. भक्तिमती महाराणीला सांगितलं जातं ज्ञान वैराग्याला पूर्वावस्था प्राप्त होते. सुंदर असं कथेचं महिमान वर्णन केलं जातं. आणि त्याच ठिकाणी शौनकजी थोडंसं स्मित हास्य करतात. ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे तर अध्यात्माचेच अंग आहेत. ह्या कथेचं महिमान असं काही सांगा का जेणेकरून एखाद्या व्यक्तीने भरपूर पाप केलेलं असावं आणि त्याचाही उद्धार झालेला असावा, असं एखादं महिमान सांगा ना. तेव्हा सूतजी सांगायला सुरुवात करतात, ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता. ज्याच्या जीवनामध्ये फक्त पाप आणि पापच केलेलं आहेत त्याचाही उद्धार करण्याची ताकद शक्ती भागवतामध्ये आहे, श्रीमद भागवतामध्ये आहेत. आणि असं विचारल्यानंतर विचारलं जातं असा कोणाचा उद्धार झाला, कोणाचा झाला सांगायला सुरुवात करतात. परंतु वेळेचा अभाव, वेळेचा विचार करून सांगतात आजच्या कथेमध्ये नाहीत. आपण उद्याच्या कथेमध्ये ही भावना हा इतिहास पाहणार आहोत. आजची कथा ह्याच ठिकाणी पूर्णविराम घेते.